Hello guys, welcome back to my YouTube channel. Jalgaonkar Pawan. I hope you guys are. Guys, पावसाने इतका थंडाने घातलेला आहे ना. तुम्ही आधी हे बघून घ्या, त्यानंतर मी इंट्रो देतो आपल्याला. तर हे बघा, आमच्या गोट्यात पूर्ण असं गारा झालेला आहे समोर. त्यामुळे आम्ही असं मध्ये बांधलेले आहेत. अर्धे गुरु तर आमचे त्या साईडला आहेत, गोडाऊनच्या मागं. अर्धे त्या साईडला, असे कुठे बांधून दिलेले आहेत, कारण की गाऱ्यात आम्ही नाही ठेवू शकत त्यांना. सो आता व्हिडिओ बनवण्याचं मेन रिझन मी तुम्हाला अजून सांगेल. थांबा बघत राहा तुम्ही. रामजी बघा आमचा. आता यांना आधी पाणी वगैरे वाजतायत, त्यानंतर असा नाश्ता देऊन दिलेला आहे. त्यानंतर त्यांचं लंचसाठी कुठे घेऊन जाणार आम्ही. स्टेट येऊन बघत राहा. डोळ्या मारता एक क्रॉक्स कवर घालून आणले बॉस. आणि माहोल बघा मित्रांनो, घर किती छान दिसते आमचं. बघ, हिरवळ, मागं मस्त हिरवळ. सो गाइस, बेसिकली एवढ्या आरोड्या काबर मारला जात आहे माहिती आहे का? ते खुशीला इथे आज म्हणजे 2-3 महिन्यानंतर ते आज चरायला झाले. हे बघा, खुशीमध्ये बघा कसं करतात. याला मस्ती म्हणतात, मस्ती. खूप दिवसानंतर ते आज आमच्या मडीमध्ये चरायला चाललेले आहेत, त्यामुळे एवढे खुश आहेत ते. आणि इकडे बघा, माझ्या बकऱ्या पण तोडलेल्या नाही, बकऱ्या पण घेऊन चालले सगळ्या. आता बघूया दिवस कसं जातो, काय जातो. तोपर्यंत स्टेट सर्व गुरु चालले गेले. ही एकटी गाय राहून गेली होती मागे, तर आम्ही आता तिला घेऊन चाललेले. बघा लोकेशन बघा तुम्ही, शेवटपर्यंत कनेक्ट राहा कुठं चाललेले आहेत काय. सो गाईज, हा व्हिडिओ थोडा ॲडव्हेंचरस होणार आहे. थोडा भरपूर काही गोष्टी तुम्हाला शिकायला भेटतील याच्यातून. बघूयात आणि मी कुठं चाललेले आहेत ते बघून घ्या. आमच्यासोबत मानसी पण आहे, आमच्या सालदारची मुलगी. जे गुरु आहेत ना, ते केव्हाचे पोचले असतील बरं का, कारण की एकदमच कुदत गेलेले आहेत ते जोरात. त्या गाईसाठी आम्ही मागे थांबून गेलेलो होतो. काय त्यालाही एक रिझन होतं, तिचं वासरू घरी होतं ना, सो दॅट्स वाय ते तिकडेच थांबून गेलेली ती खेड्यात. आम्ही तिला घेऊन आलेलो आहे. आता कसं तिला म्हणजे आता हा रस्ता नोंद होऊन जाईल, कारण की काही मध्यंतरी ती कुठेतरी होती त्यामुळे. सो गाईज, रस्ता चेक करा आमच्या गायरांना जाण्यासाठी. बघा, एकदम छोटीशी पायवाट आहे बरं का. तापी काठी इकडं आमचं गायरान आहे. हे बघा तुम्ही, हा पूर्ण 50 बिघ्याचा तो गट आहे. सगळं आम्ही गायरान गाई आमचे गुरं चालायला जागी ठेवलेलं आहे. बिकॉज ऑफ इकडं नदीकाठी असल्यामुळं पीक पण काही व्यवस्थित येत नाही, तर आम्ही पण त्याला डेव्हलप करणार आहे. तो आमचा आहेच प्लॅन. तो आपण बघूयात. सो बघून घ्या तुम्ही, इकडे आमची तापी नदी. बाकी लोक पण आलेले इकडं त्यांचे बकऱ्या वगैरे चारायला किंवा गुरं वगैरे. कारण की बेसिकली या दिवसामध्ये काय असतं माहिती का, की जे आपले सालदार लोक, वर्कर्स लोक असतात, त्या लोकांना ह्या दिवसामध्ये काम नसतं शेतामध्ये. तो ते असं येऊन निसर्गाच्या वातावरणात वगैरे येऊन अशा प्रकारे करतात.
पाहू शकता तुम्ही. आता बेसिकली ते थोडं अनकम्फर्टेबल वाटेल त्यांना, थोडं वेगळं वाटेल, आणि काही विषय नाही. व्हिडिओ बनवतोय YouTube साठी. चांगलं वाटस काय ते? काय 2 शब्द काय वाटस तुम्ही इकडे एन्व्हायरमेंट मध्ये? चांगलं वाटस. नदी काठी बसलेले बघा, किती पीस इकडे बसलेले आहेत एकटे. नो मोबाईल, नो नेटवर्क, नो, म्हणजे जगाच्या एकदम, म्हणजे ही साईड वेगळी आणि जगाची साईड एक साईडला वेगळं बघा. निसर्ग काठी बसलेले आहेत दोघी लोक. त्यांच्या बकऱ्या वगैरे इकडे चरायला ठेवून दिलेल्या आहेत त्यांनी. शांत. चला आपल्याला ह्या टेकडीवरती जायचंय. ह्या टेकडीवरती कसं म्हणजे माहिती का, ही टेकडी आहे मध्ये असं उतार आहे, त्यानंतर गुरांसाठी. सो असं डिफिकल्ट आहे. आणि लकीली मला शूज भेटून गेले घरी. बरं झालं, माझे जुने शूज पडलेले होते 11वी 12वीचे. सो झाले ते मला, आणि कम्फर्टेबली झाले ते मला. मॅन वर्सेस वाईल्डची फिलिंग येते मला डायरेक्ट. का पप्पा? पूर्ण ते मॅन वर्सेस वाईल्ड वाटते डायरेक्ट ना. भरपूर दिवस झाले असला सीन नव्हता गेला. बघा काटे बघा किती डार्क आहेत. हे बघा आम्ही बघतो इकडं अर्धेच गुरं आणलेले आहेत. कारण की एवढ्या मोठ्या प्लेसवरती भाई कसं आहे माहिती का, सगळीकडे हिरवळ आहे. एवढ्या मोठ्या प्लेसवरती एवढे सगळे गुरं सांभाळणं कठीण आहे. त्यामुळं आम्ही अवॉइड केलं सगळ्यांना आणायला. बैल आमच्या घरी आहेत, बाकी गाई आणि म्हशी आम्ही घेऊन आलेलो आहेत. आता पप्पांनी ते हा गाईचा दोर सोडतायत जेणेकरून ती इंडिपेंडेंटली चरू शकते. बघा. सो आता इकडून आपली प्लेस चालू झालेली आहे. तर आता मी तुम्हाला पूर्ण एक्सप्लोअर करून दाखवणार आहे की कुठं कसं काय आहे वगैरे. सो बघा गाय काही आवरेना झाली, कारण की तिला आता भरपूर दिवसांनी एवढा ग्रीन चारा भेटलेला आहे ना, पूर्ण नैसर्गिक आहे. नो हायब्रिड, नो हायब्रिड. त्यामुळे दूध पण कसं प्युअर येतं. नो हायब्रिड इन्व्हॉल्व. बेसिकली भरपूर जणांना क्वेश्चन पडतो, हा येलो कलरचा जो म्हणजे कार्ड लावलेलं आहे तिच्या कानाला टोचलेलं आहे, तर ते काय? तर ते म्हणजे ते त्यांना लस दिलेली. कसली लस दिली आहे? लस कसली दिली आहे? तो एक प्रकारचा आजार आहे, लंपी म्हणून एक आजार आहे, त्याची लस दिली. ज्याच्याने ते त्यांचे जे पाय आहेत ना त्याला सगळं हे होऊन जातं, इन्फेक्शन होऊन जातं. अच्छा चल बरं झालं. मनोजने पाणी बॉटल वगैरे पण घेऊन आलेलं आहे घरून. मला तर येतात बरोबर ताण लागून गेली बाई. सो मोटिव्ह असा आहे की ह्या व्हिडिओ बनवण्याचा, पुण्याकडचे लोक, मुंबईकडचे लोक, त्यांच्याकडे लोणावळा आहे, खंडाला आहे, ट्रेकिंगसाठी भरपूर ठिकाण आहेत. मी तर इकडे या ठिकाणी जॉबला आहे, मी इकडे येतो भाई आमच्या गायरांमध्ये. तो हे गायरान जे आहे ना हे लोणावळ्यापेक्षा पण कमी नाही आहे. तुम्ही एकदा ॲक्च्युअल प्रॅक्टिकल फिजिकली येऊन बघा, अनुभवा, तेव्हा तुम्हाला कळेल. बघा सुंदर असं वातावरण आहे. अजून दाखवतो मी तुम्हाला. हे तर काही नाही, इकडून आपण स्टार्ट केला आताशी. तर आता हे बघा ती समोरची टेकडी, असं असं पूर्ण आपण फिरू आपण, बघूयात. वडाल इकडे ठेवून देऊ इंट्रोडक्शन. हा पण आलेला आहे रामजीचा पोरगा हिमांशी. तेरा नाम बता. हा किरण. अशी मजबूत गँग आलेली आमची आज. तर इकडे बघा ट्रेकिंगसाठी आलेले आम्ही. ट्रेकिंग एन्जॉय करायला, संडे वेल स्पेंड करायला आलेलो आम्ही. क्या रे? हा मनोज इन द हाऊस, मनोज इन द हाऊस. सो बाप्पू पण आपल्यासोबत जॉईन झालेला आहे. बाप्पूसाठी तर आंबा नाही, हा म्हणजे काहीच नाही, त्याला काही विशेष वाटत नाही या गोष्टी सगळ्या. रामजी पलटन दे येतच आहे ना आता. आठ मसाज बघा हातदार भरलेले असले ना तर ह्या पद्धतीने पुसले जातात. गवतावर ते पाणी वगैरे पडलेलं असतं त्याच्याने पुसले. निसर्गात सगळ्या गोष्टी शिकायला. गाई ही सगळ्यात आमची जुनी गाय आहे. तर माझ्या जन्माच्या वेळेस काय दुधासाठी घेतली. अच्छा मला लहानपणी दुधासाठी ह्या गाईची आई घेतलेली होती आम्ही. सो आता पण त्यांची पिढी आमच्याकडे आहे.
आणि तिने आज गुगल मॅपचं काम केलेलं आहे यांच्या सर्वांसाठी, कारण की इतक्या वर्षाचा अनुभव होता तिचा. सो एवढ्या दिवसामध्ये ते घेऊन आले, म्हणजे सगळ्या गुरांना ती एकटी गाय घेऊन आलेली या ठिकाणी. गाईज बकऱ्या बघा किती मग्न झालेल्या आहेत. त्या साईडला खाली पण उतरून गेलेले आहेत. बाकी तिकडे म्हशी आलेल्या तिकडं बघा. बाकी तिकडं अजून आहेत. तिकडं रामजी उभा आहे. रामजी त्या साईडला उभा ठेवलेला आहे आम्ही, कारण की ते तिकडं अजून नको जायला. वाटतात ना दिवाळीपर्यंत चढतील इकडं. त्यानंतर गायची आमची ती मागच्या वर्षी जो पूर आलेला होता तापीला, त्या महापुरात वाहून गेली होती. तर ती 14 किलोमीटर लांब आम्हाला भेटली होती. ते पण रामेश्वर मंदिर आहे त्या साईडला. एकदा एकदम स्ट्रगल केलं होतं तेव्हा. सगळे लोक काय म्हणत होते सगळे लोक म्हणत होते की भेटणार नाही, आता गेली वगैरे, पाणी वाढतंय नदीचं वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी. पण होप सोडल्या नव्हत्या या दोघींनी, पप्पांनी आणि बाप्पूने. आणि मग तिकडे ते गेले. आणि शेवटचं जे म्हणजे जिकडं आता रस्ता संपणार आहे, रामेश्वर जे मंदिर आहे आमचं महादेवाचं मंदिर आहे तिकडं. हा म्हणजे तिकडं म्हणजे इतका पुरात, तिकडं आधीच त्रिवेणी संगम आहे. तर तेवढ्या कठीणाईमध्ये ही गायने सर्वाईव्ह केलं होतं, जिवंत राहिली होती आणि तिकडं मंदिरात भेटली. म्हणजे यांनी पण होप सोडून दिले होते. मग ॲट लास्ट यांनी एक पाहिलं की मंदिरात पाया पडून येऊ असं. तर मंदिराच्या पायथ्याशी चरत होती ही गाय, खाली होती. ओके नाही सापड एकच सापडे आहे. एकच सापडे क्या मिला देगा. चारा कितना उधर कटरला कटरले वेल आहे. चारा बहुत है क्या गाइस, किसी के डोर की रायल गाइस. सीआयडी पाठवलेले होते यांनी की आमच्या एरियामध्ये कोणाचं गोरं आलेले चरायला. आया क्या किसका. अरे डोर येलो तो कोणा नाही. कटरला मिला, कटरला मिला का तुमको. वा नाचना रे, काका बाबा ने पिया आदिवासी भया. काका बाबा ने पिया आदिवासी भया. गाईस आम्ही आता टॉप व्ह्यूला आलेलो आहेत. टॉप व्ह्यू बघा. वा सो काही आम्ही आता टॉप व्ह्यूला आलेलो आहेत. सो इकडून मी तुम्हाला पूर्ण व्ह्यू देतो आता. इथून तिथपर्यंत बघा एवढा सगळा संपूर्ण परिसर. हवाला हवाला हवाला. ही तापी नदी. तिकडे ते पुलाचं काम चालू आहे बघा. ते बघा नाव दिसतं तुम्हाला. नाव त्या साईडला जाते. तिकडून मग पुढे चोपडा लागून जातो त्या साईडला. आणि इकडं भोकर गाव आहे. त्या लोकांची शेती. या इकडं खेडे भोकरी गाव आहे. आणि आमचं गाव भातली. हे बघा चारा बघा किती चारा भरपूर आहे.